आपल्याकडे आले आहे। त्यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्यांच्या विचाराला आम्ही आमच्या कामगार संघटनेच्या वतीने त्यांना अशी ग्वाही देतो की तुम्ही जेव्हाही उपोषणाचा निर्णय घ्याल तेव्हा आम्ही संघटना आणि आमचे सर्व कामगार, आमचे शेतकरी सभासद तुमच्याबरोबर राहतील। तुम्ही उपोषणाचा निर्णय घ्या, तुम्ही जिल्हा बँकेत जाण्याचा निर्णय घ्या किंवा तहसील कार्यालयात जाण्याचा निर्णय घ्या, कलेक्टर साहेबांकडे जाण्याचा निर्णय घ्या, या सगळ्या निर्णयाला आम्ही भावे साहेबांसोबत राहू। त्याचप्रमाणे आमचे भाचे शिंदे साहेब, कोषाध्यक्ष महाराष्ट्र निर्भय पार्टी यांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्यांचे सर्व पदाधिकारी, या पदाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबरोबर आम्ही कामगार संघटना नेहमी त्यांच्याबरोबर राहू। त्याप्रमाणे आमचे कामगार आणि सभासद यांचीही फळी उभी करू आणि पुन्हा एकदा मोठा लढा आपण सगळे मिळून उभा करू आणि हा कारखाना पुन्हा पूर्वावस्थेत चालू झाला पाहिजे, ही ज्यांची इच्छा आहे, या निर्भय पार्टीची इच्छा आहे, त्याप्रमाणे आपल्या कामगार संघटनेची देखील इच्छा आहे। त्याचप्रमाणे आपल्या कामगार सभासद या सर्वांची इच्छा हीच आहे की हा कारखाना पुन्हा पूर्वावस्थेत आला पाहिजे, चालू झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर आमच्या कामगारांची 81 कोटी 94 लाख रुपयाची घेणी आहे। ह्या घेणीचा कामगार आयुक्ताकडून निर्णय लागला, 7/12 उतारावरती ही रक्कम आली। 1076 कर्मचाऱ्यांची देणी दिली पाहिजे असा कलेक्टरांचा आदेश आहे, परंतु तहसीलदार साहेबांनी त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही। तो पुन्हा कलेक्टर साहेबांकडे पाठवलेला आहे आणि त्यांचा अभिप्राय मागितलेला आहे की याच्यावरती जी केस चालू आहे त्या केसबाबत कलेक्टर साहेबांनी अभिप्राय द्यावा, अशा पद्धतीची तहसील कार्यालयाने नोटीस यांना पाठवलेली कलेक्टर साहेबांना। लवकरच तो निर्णय होईल। त्याचप्रमाणे कामगार संघटनेने हायकोर्टामध्ये देखील दावा दाखल केलेला आहे, त्याच्यामध्ये 3-4 तारखा झालेल्या आहे। भविष्यामध्ये हायकोर्टाचा निकाल सुद्धा आपल्या बाजूने येऊ शकतो, परंतु तो निकाल जो काय व्हायचा तो होईल। आपली रक्कम घेण्याबाबत आपण तो निकाल आणि कारखाना चालू करण्याबाबतचा हायकोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। परंतु आजची जी परिस्थिती आहे, कारखाना चालू करायला कुठलाही नवीन माणूस लवकर येणं शक्य नाही, कारण कारखान्यामध्ये जे मटेरियल आहे ते मटेरियल गेलं। कारखान्याचे सगळे 4 बॉयलर सपाट झालेले, तिथे असे भुईसपाट जागा झालेली आहे आणि या बीटीकडलं कंस्ट्रक्शनने सांगितलं की आम्ही हा कारखाना ऑक्टोबरच्या आत चालू करतो। मित्रांनो, या कारखान्यामध्ये आम्ही 40-40 वर्ष नोकरी केल्या, आम्हाला माहिती आहे हा कारखाना 2 महिन्यात चालू होऊ शकत नाही आणि कोणताही पट्टीचा आला तरी इथं चालू करीत नाही 2 महिन्यामध्ये। त्यामुळं या सगळ्या फेक बातम्या आहे असा आमचा संघटनेचा 100% अंदाज झालेला आहे आणि हेच तुम्हाला कामगारालाही सांगतो। काही आपले कामगार अजूनही अशा अपेक्षेवर आहे हा कारखाना 2 महिन्यात चालू होतो का काय। हा कारखाना 2 महिन्यात चालू होणार नाही। 180 कोटीचा दावा या बीटीकडलं कंस्ट्रक्शनने जिल्हा बँकेवरती केलेला आहे आणि जिल्हा बँकेने त्यांच्या विरुद्ध दावा दाखल केला, ते कोर्टात गेलेले आहे आणि त्यामुळे तो कोर्टाचा निकाल 10 वर्ष चालतो का 5 वर्ष चालतो का 20 वर्ष चालतो। त्यामुळे हा कारखाना त्या कोर्टाच्या माध्यमातून चालू होईल असं वाटत नाही। त्यामुळे या निर्भय संघटनेने जो निर्णय घेतला आहे, आपण सगळ्या कामगारांनी, कामगार संघटनेने, शेतकरी सभासदांनी त्यांच्या मागे उभं राहावं आणि उपोषणासारखं हत्यार जर आपण कदाचित उभारलं तर दिल्लीला आताच झालेला निर्णय आपण बघितला, संघटनेत लोक संघटित जर झाले, लोक एकत्र आले तर काही होऊ शकतं। आपल्या कारखान्याचे 37,000 सभासद आहे, 1076 कर्मचारी आहे, व्यवसाय करणारे दुकानदार आहे, इथं ट्रक मालक चालक संघटनेचे लोक आहे, इथं गाडीवान कामगार 1600 लोक पोट भरायचे, ते लोक सुद्धा त्यांची रोजीरोटी गेली आणि हे सगळे लोक जर आज बेघर झाले, आज आपल्यावरची वाईट अवस्था आलेली आहे आणि त्यासाठी ही संघटना आपल्यासाठी इथं आली। त्यांनी त्यांच्या अध्यक्षांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की मी स्वतः मरायला तयार आहे, मी स्वतः उपोषण करायला तयार आहे, मी स्वतः काय पाहिजे ते करायला तयार आहे। तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर तुम्ही अवश्य या आणि तुम्ही नाही आले तरी फक्त बरोबर राहा, मी तो लढा लढल असं त्यांनी आपल्याला जाहीरपणे आज सांगितलं। परंतु त्यांच्याबरोबर निफाड कामगार संघटना ही 100% राहणार आहे।
याची आपल्या सर्व कामगारांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण ते जसाही सांगतील तसा लढा उभा करू. आपले बीजी पाटील अनुभवी आहे, गडाख साहेब आहे, आम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी आहे. आम्ही सगळे अहोरात्र त्याच्यासाठी लढा देऊ. आपण पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग किंवा जो मार्ग असतो तो उभा करू आणि हा कारखाना चालू होण्यासाठी, आपल्या कामगारांच्या रकमा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू. एवढं मी बोलतो. आणि या संघटनेने जो लढा उभा करायचा ठरवला त्याबद्दल या संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, आमच्या कामगार संघटनेच्या वतीने, कामगारांच्या वतीने, सभासदांच्या वतीने आभार मानतो आणि आम्ही सदैव तुमच्या बरोबर राहू एवढीच मी त्यांना ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.